स्पर्धेचं बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 पर्व दुसरं आपण पाहतोय। स्वर्गीय अमोल पाटील जो एक अत्यंत उत्तम प्रकारचा खेळाडू होता, एक मनमिळावू सर्वांचा मित्र आपल्याला सोडून गेलाय आणि त्यानिमित्तानं आपण बघितलं तर पहिल्या पर्वात देखील दिमागदार खेळ या मंचावरती झालाय। त्यांच्या कर्तृत्वाला पहिल्या चेंडूवरती अत्यंत सुंदर फटका, बघूया काय घडलंय। लॉंग ऑनच्या दिशेनं सुंदर झेल टिपला गेलाय। पहिल्या चेंडूवरती रितेश यावेळेला बाद होते, मृदुलला यश मिळते, पहिला धक्का। मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात। तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले। तिसऱ्या क्रमांकावरती तुषारनं आपण पाहतोय। ऑफ्टरच्या बाद चेंडू पॉइंटच्या डोक्यावर अत्यंत सुंदर फटका, नेत्रदीपक फटका, चेंडू जाईल 1 2 3 4 1 2 का 4 करत सीमार शपार चौकार, 4 धाबा। ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू होता, वेळ मिळाली त्या संधीचं सोनं करत तुषारनं केला जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळते 4 चौकार, 4 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। मोठा चेंडू ड्राईव्ह केला इनसाइडला, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा पंबदल आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाज 2 धाबा पूर्ण करतायत। सुंदर रनिंग बिट द विकेट, धावफलक धाबा 6। तुषार खेळतोय व्यक्तिगत 6 धावसंख्येवरती, पहिल्या गडी स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर मात्र आता खूप छान कामगिरी मैदानावरती करत असताना बॅटर तुषार, अनुभव आहे, अनुभव पणाला लावून तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करायचे, कारण आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली, परंतु हा मॅच अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी। स्मित इलेवन मंगलमूर्ती आणि दुसऱ्या बाजूला जयप्रकाश एडमन। ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंट पट्ट्यात खेळलाय, कव्हर पॉईंटमध्ये चेंडू यावेळेला जातोय, 2 धाबा आरामात पूर्ण होतील, कारण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तो जोपर्यंत कव्हर पॉईंटमध्ये येईल, चेंडू पकडेल, थ्रो करेल, तोपर्यंत आरामामध्ये या ठिकाणी 2 धाबा पूर्ण होत आहेत। तुषार पोतले 8 वरती 3 चेंडूंना समोर जातोय, प्रणयनं आपलं खातं खोललं नाही। मृदुल यापूर्वी गेम चेंजर खेळाडू होता, त्यानं एक अत्यंत सुंदर बॅटिंग केली होती आणि अर्धशतक झळकावलं होतं। त्याच्या बॅटमधनं चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस आला होता, पाऊस पडला होता मैदानावरती, धावांचा रतीब त्याने घातला होता। तर दुसऱ्या बाजूला मृदुलचं षटक सुरुवात तर छान झाली, त्यानंतर मात्र तुषारनं आक्रमण केलंय, अनसेटल करण्याचा प्रयत्न, मृदुल सज्ज असेल। चांगला फटका गॅपमध्ये खेळला, डीपेसच्या कव्हरला चेंडू जाईल, सीमारेषा पार, जबाबदार बॅटर्सचा रुबाबदार फटका, कव्हर ड्राईव्ह खेळलाय, चौकार करता 4 धाबा। ये आजूबाजू गवलानी नामधी हाय राज तुझी पटरानी, हे आजूबाजू गवलनी नमदी हाय राज तुझी पटरानी, ना पटरानी तुझी पटरानी, जशी नाजूक फुलावानी, ना पटरानी तुझी पटरानी, जशी नाजूक या फुल। स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 43 चौकार तडकावले गेले, 12 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये मंगलमूर्ती। ऑन साईडला खेळलेला जमिनीलगतचा दर्जेदार फटका, चेंडू जाईल लॉंग ऑनमध्ये, 1 धाव मिळेल। तुषारचा आत्मविश्वास दुणावलाय, छान बॅटिंग करतोय, त्यानं स्क्वेअर कट खेळला होता, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह खेळला, त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, अप्रतिम बॅटिंग तुषारकडनं। पहिल्या षटकाचा खेळ, धावफलकावरती एकूण डाव 13, 1 गडी बाद 13। एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत येऊया। पाहत राहा, ऐकत राहा बाप्पा मोरया चषक 2023चा दिमागदार खेळ। हे लाकडाच्या शोकेश मधी पावडर कसून तुला मेकअपची हौस फार, हे लाकडाच्या शोकेश मध्ये पावडर घासून तुला मेकअपची हौस फार, होते बापाचा इलाइलेक येऊन लाखाची मोटर कार, होते बापाचा इलाइलेक येऊन लाखाची मोटर
मंगलमूर्तीचा संघ मैदानावरती आहे बॅटिंग करत असताना. तुषार 13वरती 5 चेंडूंना सामोरं केला आहे. आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. तो दुसऱ्या बाजूला उत्तम गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. आफ्टर 1 over 13 for loss of 1 wicket. Magnificent batting by Tushar is playing on 13. A change in the bowling. उत्तम आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल. षटक अतिशय महत्त्वाचं आहे. संध्याकाळचं सत्र सूर्य मावळतीला निघालाय. उत्तम आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. हे षटक महत्त्वाचं असेल उत्तमचं. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू श्रीकांत भोईर हात करते समांतर. धाबा येतात अमांतर. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 13 आणि आता धावपलकावरती धाबा होतील 14 कारण एक धाव या ठिकाणी ॲड केलं जाईल. मिस्टर एस्टाच्या रूपानं धावसंख्या वाढते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं. प्रणय आणि तुषार ही जोडी मैदानावरती. स्मिथ 11 मंगलमूर्ती संघाची. कबर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. एक धाव मिळेल. याच दरम्यान मंचावरती आगमन होत आहे सफाळेचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेबांचं आगमन या ठिकाणी मंचावरती झाले. सर आपलं स्वागत आहे. हृदयाच्या अंतकणापासून स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अब आपका कर रहे दिल के गहराई से वेलकम. आपण यावेळेला पाहू शकता सौभाग्यवती स्वप्ना समीर म्हात्रे जो स्टँड समोर आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. समीरजी आपले स्वागत आहे. वेलकम. 15 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. महत्त्वाचे क्षण असतील या ठिकाणी. प्रत्येक चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टी रक्षण तितकंसं चांगलं झालं नाही त्यामुळे 22च्या रूपानं एक धाव मिळेल. श्रीकांत भोईर तसा इशारा करतायत. धावपलकावरती एकूण धावा होत आहेत 16. 1 गडी 5 16. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना तुषार खेळतोय व्यक्तिगत 14 धावसंख्येवरती. प्रणयला अजूनही आपलं खातं खुलतं आलंय. उत्तमचं हे षटक. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्याने 2 धावा दिल्यात. व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार निश्चितच अनुभवी असा खेळाडू आहे. हे षटक अत्यंत महत्त्वाचं असेल उत्तमसाठी. एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळते 2 बॅटरमध्ये. दमदार खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. स्मिथ 11 मंगलमूर्ती बिराथन. 4 षटकांचा सामना. यामध्ये चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेनं. सुंदर फटका आहे. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. ओव्हरऑल आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट बघायला मिळते प्रेक्षकांना. आपण करतो एकूण धावा 17 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. या षटकात अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूनंतर मंचावरती आपण निश्चितच सन्मान करणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल उत्तम. अमोल पाटील स्मरणार्थ आपण बाप्पा मोरया चषक 2023चा क्रिकेटचा महासंग्राम बघतोय. संध्याकाळचं सत्र. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उत्तम सज्ज असेल. आणखीन एक चांगला चेंडू. बीट केलं होतं बॅटरला. इथे मात्र धोका आहे का? हो थ्रो थोडासा चांगला असतं तर निश्चितच धोका होता परंतु तसं काही घडलं नाही. यष्टी रक्षण आणखीन चांगलं झालं असतं तर मजा आली असती. फसवलं होतं निश्चितच प्रणयला. आत्तापर्यंत आपण बघितलं प्रणय चाच पडत खेळतोय. 17 धाबा एका गडाच्या मोबदल्यात. या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. या मॅचमध्ये स्मिथ 11 मंगलमूर्ती संघ सुरुवात अप्रतिम झाली आणि त्यानंतर या महत्त्वाच्या क्षणी आपण बघितलं तर उत्तमची उत्तम प्रकारची गोलंदाजी. शानदार कामगिरी तो करतोय. जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांचा सामना आहे. वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. टाइम इज मनी. श्रीकांत भोईर मला वाटतं तेच सांगतायत. तुषार नॉनस्टॅक रेनला आहे. तुषार आणि प्रणयची जोडी मैदानावरती. उत्तमच्या या षटकात आपण बघितलं तर 4 चेंडूत फक्त 3च धावा आल्या आहेत. चांगलं कमबॅक या मॅचमध्ये आपण पाहू शकता जयप्रकाश इडमन संघाचं. जास्त वेळ घेऊ नका. चला सामन्याला सुरुवात करा. खूप चांगला सामना आहे. मला वाटतं क्रिकेटचा खेळ हा नेहमी डोक्यावरती बर्फ ठेवून या ठिकाणी खेळायचा असतो. तुषार प्लीज. यष्टीरक्षक चला आपल्या जागेवर दे तुम्ही. दिवसभरामध्ये इतकं चांगलं क्रिकेट सुरू आहे. डोक्यावरती बर्फ ठेवा. डोक्यावरती बर्फ ठेवून क्रिकेट खेळा. क्रिकेटचा खेळ चांगला आहे. क्रिकेटचा खेळ या ठिकाणी त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनची देखील आवश्यकता असते. एकाग्रता भंग होऊन देऊ नका. 17 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. उत्तमची अप्रतिम गोलंदाजी. प्रेशर बॅटरवरती निश्चितच झालं आहे. दबावाला झुगारून कामगिरी तुम्हाला करावी लागेल. तर तीच या ठिकाणी आपण गोष्ट आपण पाहू शकता. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करायची आहे. सातत्याची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी अप्रतिम मारा. पुन्हा एकदा तेच घडलंय. आता काय घडतंय? हो पुन्हा एकदा बॅटर वाचलेला आहे.
हे एकदा नाही तर दोनदा घडले. मागच्या चेंडूवरती जर बघितलं तर बॅटर बीट झाला होता, यष्टीरक्षक देखील चकला होता आणि थ्रो आला. यष्टीरक्षकाने गॅदर नाही केला. परिणामतः रनआउटची एक संधी होती, ती रनआउटची संधी या ठिकाणी निश्चितच घालवलेली आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धापल करते धाबा 18 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रणय खेळतोय व्यक्तिगत 1 या धावसंख्या होती. तुषारने केल्यात 15 धाबा. 7 चेंडूला तो सामोरा जातोय. ही दोन्ही जे फलंदाज आहेत ते आक्रमक आहेत आणि खूप चांगली बॅटिंग निश्चित करू शकतात, परंतु प्रणयची बॅट तितकीशी तळपत नाही. उत्तमची अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत त्यानं तिखट मारा केलाय. 10 ते 15 पावलांचा बॉलिंग मार्क. आणखीन एक चांगला चेंडू. एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या षटकात धाबा आल्या. दुसऱ्या षटकात मात्र उत्तम प्रकारची गोलंदाजी उत्तमने केलेली आहे. कुंदन मी तुम्हाला थांबवणार आहे कारण मंचावरती सन्मान होणार आहे. मंचावरती आपण जर बघितलं तर मान्यवर दाखल झालेले आहेत. अर्थात आपण एक स्टँड बघतोय. सौभाग्यवती स्वप्ना समीर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचे पती मंचावरती दाखल झालेले आहेत. आदरणीय समीर म्हात्रे आणि त्यांचा सन्मान मी या ठिकाणी करण्याकरता राकेश घरत यांना विनंती करेन आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. समीर सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाची आर्थिक मदत आली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. सर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नावाला असा माणूस भला, नावाला असा माणूस भला आहे. समाजसेवक दमदार आहे, समाजसेवक दमदार. डिक्सळ गावाचा समीर सालोखे दादा मनानं दिलदार. डिक्सळ गावाचा 18 धाबा धाव करतेत. 18 राहुल प्रकाश घरत यांचाही सत्कार या ठिकाणी रोहित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय राहुल प्रकाश घरत यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. 2 षटकांचा खेळ. 18 धाबा धापलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये. मंगलमूर्ती बिराथन. हो चेंडू खेळत असताना पुन्हा एकदा तंत्राचा थोडासा विसर पडलाय. बॅटचा जो पेस आहे लवकर या ठिकाणी बंद झाला. चेंडू बॅटवरती येत नाहीये. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रणयची बॅट तळपत नाहीये. आत्मविश्वासाने तो बॅटिंग करत नाहीये. दुसऱ्या बाजूला तुषारनं आपलातून बॅटिंग केली. 8 चेंडूमध्ये 15 धाबा केल्या. तर तिसऱ्या षटकामध्ये धापलकर धाबा 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. साखर गोलंदाजी मार्कवरती आहे. राहुल प्रकाश घरत यांचा सन्मान मंचावरती. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. यष्टीरक्षणही तितकंसं चांगलं होत नाहीये. वाईट बॉलचा इशारा मंचावरती आपण पाहू शकता. आदरणीय राहुल प्रकाश घरत यांचा सन्मान केला जातो आहे. मी रोहित म्हात्रे यांना विनंती करेन या मंचावरती मान्यवरांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर आदरणीय समीर म्हात्रे सरांचे देखील मनापासून धन्यवाद. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू बॅटवरती येत नाही. थर्ड पॉईंट पट्ट्यामध्ये जातो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 1 की 2 धाबा. 2 धाबा मिळतील. 2 धाबांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या पोहोचली ती एकूण 22 वरती. 90चा इशारा. 15 नो बॉलचा इशारा. याच दरम्यान मी मनापासून पुन्हा एकदा समीर म्हात्रे आणि चॅलेंज केलं गेलं आहे. पुन्हा एकदा चॅलेंज अर्थात रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. एक लक्षात घ्या, तुमचं काम संपलंय, तुमचं काम झालेलं आहे. जर चॅलेंज केलं तर तिसऱ्या पंचाकडे आपण येणार आहोत. त्यामुळे आता चर्चा करूया. तो चॅलेंज केलेला आहे. पंचांनी त्याचा इशारा केलेला आहे. बाकी काम तिसरे पंच करतील. या ठिकाणी पाहिले जाते तिथेच थांबायचं आहे तुम्ही. बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवर चला. तिसरे पंच निर्णय देतील. पंचांचा जो इशारा होता नो बॉलचा तो कायम राहील. यावेळी तिसऱ्या पंचाचा इशारा तसाच येतोय. चला आता आपल्या जागेवरती चला. फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याची मुवमेंट आपण बघितली. तो मला वाटतं यष्टीरक्षक अगदी जवळ येऊन थांबला होता आणि त्यामुळे निश्चितच पंचांनी या ठिकाणी बघा तेच पुन्हा एकदा सांगितलं जाते. यावेळेला बॅट म्हणजे बॅटर या ठिकाणी आपण मुवमेंट करण्यापूर्वी फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी यावेळेला मुवमेंट केली. धापलकरती एकूण धाबा 23 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून
23 पमान. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. उलटा चेंडू ऑन साईडला खेळला. डीप मिडविकेट या दिशेने चेंडू जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावेतील 4. खणखणी चौकार. अरे पुंदरे आला यो आदई वाला. अरे पुंदरे आला यो आदई वाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या थँक्यू डीजे. धाबल करती धाबा 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरेख असा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ. तुषारनं चांगली बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली. 10 चेंडूमध्ये 21 धाबा कुठल्या. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सागर सज्ज असेल. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला चांगला फटका. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया काय. हो, यष्टीरक्षण अतिशय खराब झाले. म्हणजे एका चेंडूवरती नाही, ही संधी किती वेळा होती. तिसऱ्या वेळाला 3दा संधी आली. त्या संधीचं सोनं करता आलं नाही यष्टीरक्षकाला. म्हणजे 2दा तर बघितलं तर बाद झाला असता फलंदाज प्रणय. आता तुषारला बाद करण्याची संधी होती, परंतु यष्ट्यांच्या थोडं आणखीन मागे राहणं, उभं राहणं फार गरजेचं आहे. तसं घडलेलं नाही आहे. यष्ट्यांच्या पुढे राहिला, चेंडू हातामध्ये नाही आला, संधी तुषारला मिळाली. आणि टायमिंग बनी, वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. रन आउट करण्याकरता तुम्हाला किती संधी मिळते, अगदी काही सेकंदसुद्धा पुरेसे असतात, परंतु तसं काही घडलं नाही आहे. हातामध्ये चेंडू यष्ट्याच्या हाता आला नाही आहे आणि परिणामतः तुषार पुन्हा एकदा वाचला आहे. धावल करती 29 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर काय घडलंय. चेंडू जाईल ऑन साईडला काव करण्याच्या दिशेनं. बघूया काय घडतंय. आकाशाला गमती घालणारा षटकार तुषारच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आक्रमण झालंय. जबरदस्त फटका खेळलाय 6 धाबांकरता. डीजे अत्यंत महत्वाची इनिंग तुषारची. 29 धावसंख्येवरती घेतोय. 12 चेंडूला तो सामोरं गेला. अप्रतिम बॅटिंग त्यानं केले. 35 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना ऑप्टनच्या भारतात चेंडू स्टेअर केला. अप्रतिम फटका. पहिल्यांदा ताकद, आता नजाकत. बॅट्समनने केली हरकत, त्याला मिळाली बरकत. अप्रतिम फटका होता. या वेळेला तुषारची बॅट मैदानावरती तळपते आहे. जयेश पाटील सोनार पाण्याचा विंगड देवाला. जयेश पाटील सोनार पाण्याचा विंगड देवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला. सूर्य असताना जात असताना मैदानावरती तुषारची बॅट तळपते आहे. अप्रतिम बॅटिंग. 13 चेंडूमध्ये 33 धाबा त्यानं कुठल्यात. 39 धाबा दापलकावरती. स्मिथ 11 मंगलमूर्ती. सागर सज्ज असेल. थोडासा कुटुंबाचा चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धाबा आरामात पूर्ण होतील. सुंदर रनिंग मिड विकेट. दोन्ही खेळाडूंमध्येच अत्यंत छान पद्धतीचा असलेला आत्मविश्वास. एकूण 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धबल करती धाबात 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्मिथ 11 मंगलमूर्ती. दोन्ही मातबर संघ मैदानावरती आहेत आणि आता जयप्रकाश एडवन संघाला विकेटची आवश्यकता आहे. 3 षटकं 41 धाबा. ऑलराइट 3 ओवर के बाद 41 एक विकेट के नुकसान पर शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. Forty-one for loss of 1 wicket after 3 over. माकुंडसर आणि त्यानंतर दांडाकाडी या दोन्ही संघांना एक विनंती असणार आहे. सुरेख चेंडू सुंदर. अजूनही आपण बघू शकता प्रणयला सूर सापडलेला नाही आहे. तो एक हुकमाचा एका सातत्यानं चांगली कामगिरी गेल्या 4-5 वर्षात आपल्या संघासाठी गेले आणि
पालघर प्रीमियर लीगसाठी देखील त्याची वर्णी लागली, परंतु या मॅचमध्ये जर बघितलं तर तो बेसूर दिसतोय. सूर त्याला सापडलेला नाहीये. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू वाईटवरचा इशारा. मॅच क्रमांक आपण 7 बघतोय. 47 अर्थात या ठिकाणी जर बघितलं तर 42 धावा धापलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. प्रणय खेळतोय 2 वरती. तुषारनं यावेळेला अप्रतिम बॅटिंग केले. काय जबरदस्त बॅटिंग केले, प्रभावित केले. 14 चेंडूमध्ये त्यानं एकूण धावा कुठल्या आहेत? 35. आता चांगला फटका आहे का लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक त्यानं टिपला झेल. प्रणयचा संपलाय खेळ. इथे बसतोय अत्यंत महत्वाचा झटका स्मिथ 11 विराटन संघाला. की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरिया चषक 2023 एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. धमालका धाबा 42 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. जयंतची चांगली गोलंदाजी, छान मारा त्याने केलाय. नवीन बॅटर येतोय नयन. तुषारनं अप्रतिम बॅटिंग केले. तुषार किडीचा विचार केला तर आयोजक देखील आहेत. यावेळेला अप्रतिम बॅटिंग केले तर जयंतची चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये. ऑफ टाइमच्या भारतात चेंडू खेळण्याचा कुठला प्रयत्न नाही. चेंडू सोडून दिला होता. वाईट बादचा इशारा. तपलकरती एकूण धावा होत आहेत चौथ्या षटकामध्ये 43 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्मिथ 11 मंगलमूर्ती. जयप्रकाश इडबन आणि मंगलमूर्ती या दोन संघादरम्यान लढत. पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती येत नाहीये. नयन देखील संघर्ष करतोय. यापूर्वी प्रणयच्या बाबतीत जे घडलं ते नयनच्या बाबतीत या ठिकाणी घडतंय. तुषारनं मात्र एफर्टलेस बॅटिंग केले. मक्खन बल्लेबाजी की आहे. म्हणजे एका एंडला आपण बघितलं तर एफर्टलेस बॅटिंग, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष सुरू आहे. म्हणजे धावांचा ओघच वाढत नाही. एकेरी दुहेरी धावा घेताना देखील संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. जयंतच्या या षटकात जर विचार केला, आपण नेहमी म्हणतो की शेवटचा षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, परंतु या षटकात हाणामारी करूनच दिलेली नाहीये. अप्रतिम कमबॅक या मॅचमध्ये जयप्रकाश इडबन संघाकडनं झाले. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू का सोडून दिलाय, का सोडून दिलाय बघूया. पंच मात्र तिसऱ्या पंचांच्या दिशेने जातील. विरळ नायर आमच्या बरोबर यावेळेला जॉईन होतील. श्रीकांत भोईर मैदानावरती आहेत तर अजित सरांनी हा इशारा केलाय. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता पाहूया चेंडू कुठे लँड झालाय. व्हाईट बॉल. तुमच्याकडे रिव्ह्यू सिस्टम आहे, म्हणजे एकदा का तुम्ही सांगितलं की आम्हाला चॅलेंज करायचं आहे, मग बाकी तुमचं काम समजा त्याच्या पुढचं काम पंचांचं आहे. मग तुम्ही आपापल्या जागेवरती जायचं आहे. पंतची जबाब 2 गड्याच्या मोबदल्यावरती. आता जर बघितलं चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. शानदार खेळ मैदानावरती आहेत, यात काही शंका नाही आहे. उलटा चेंडू कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अप्रतिम फटका, जबरदस्त प्रहार. यावेळेला तुषारच्या बॅटमध्ये त्या धावा 4, खणखणीत दणदणीत चौकार. ज्यांची पडते आमच्याशी गाठ त्यांची लावून ठेवतो वाट. चेंडू जात आहेत आर पार आणि अफलातून बॅटिंग करतोय तुषार. सामन्यामध्ये निश्चित पुन्हा आलाय पलटवार. धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या सदले, धावसंख्या पुलले, धावसंख्या पोचले 49 वर. जयंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पुन्हा एकदा उलटा चेंडू, बघूया काय घडलंय. चेंडू जाईल लॉंगाच्या दिशेने. इथं क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. यावेळेला चौकार नाही तर षटकार. ओ हो, अप्रतिम बॅटिंग. वा तुषार वा.
शानदार बॅटिंग. त्यांची लावण ठेवतो वाट. फिरते आमच्याच नावाची लाट आमचा वेगळाच आहे रे थाट वेगळंच तुषार आहे खेळतोय रे व्यक्तिगत थाट. संचीच्या धावसंख्येवरती, कारण यापूर्वी आपण बघितलं मृदुलच्या बॅटमधनं अर्धशतक आलं होतं. आता 16 चेंडूमध्ये 45 धाबा, 281चा स्ट्राईक रेट. ट्रिमेंडिस बॅटिंग. अर्धशतक झळकावणार का, कारण अजून एक चेंडू शिल्लक आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू फुल लेन टाकला होता. वाईट यॉर्कर चेंडू बॅटवरती नीट आले नाहीये. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न या 2 धाबा आरामात पूर्ण होता. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, परंतु आता गोलंदाजानं जयंत आपल्या ताब्यात चेंडू ठेवला. इथे मात्र काय घडणार आहे, फलंदाज बाद होईल. एकूण 4 षटकं आणि 4 षटकामध्ये धावफलकावरती एकूण डाबा आहेत. स्मिथ 11 मंगलमूर्ती प्रथम बॅटिंग करत असताना तुषारच्या एकूण 47 धावांच्या जोरावरती 57 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती जयप्रकाश एडमन संघासमोर आव्हान असेल. एकूण आपण बघितलं तर 58 धावांचं, 58 धाबा. तर तुषारच्या बॅटमधनं 276च्या स्ट्राईक या ठिकाणी आल्या आहेत. मान्य पॅकर्स यांच्याकडून तुषारच्या आपलातून बॅटिंगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पैसे वसूल बॅटिंग झाले. एका बाजूला एका एंडला आपण बघितलं अल्पेशजी भोईर आमदार सरकारचे शिल्पकार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे तुषारच्या दर्जेदार दिमागदार बॅटिंगसाठी. आणि आता रिक्वायर्ड रेट असेल 14.50चा. 24 चेंडूमध्ये करायचे आहेत 58 धाबा. आणि त्यासाठी जयप्रकाश एडमन प्रमोद आपण बघितलं 2 स्पर्धांमध्ये चॅम्पियन ठरलेला हा संघ आहे. एडमनमध्ये झालेल्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. तर एका स्पर्धेचं नाव आहे किंग पेशर, अर्थात त्यांना तिथूनही पॉवर मिळालेली आहे. चांगली कामगिरी ते करतात. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी उत्तर सडेतोड दिलं जाईल की नाही ते पाहूया. सामन्यामध्ये 2 रंगेल, परंतु कशा पद्धतीने रंगणार आहे हे सांगण्यासाठी आमचे परममित्र प्रमोद शेडगे मायक्रोफोनवरती असतील. त्यांचा सुंदर आणि बुलंद आवाज या ठिकाणी ऐकूया. आणि काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी येतात. तत्पूर्वी कुंदन आमच्याबरोबर जॉईन होतात एका गाण्याचं. दादा मनान प्रेम स्वभावी समाजसेवेची आवड भारी. दादा मनान प्रेम स्वभावी समाजसेवेची आवड भारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न दादाला ओळखते दुनिया. आपल्याकडे फार कमी आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर चला मैदानावरती वेळ घालू नका, कारण सूर्यास्ताला जातोय. तर इथे माकुणसार आणि दांडाकडी पुन्हा एकदा पूर्णपणे लक्ष देऊन ऐकायचं आहे. मॅच आजचा तुमचा जो या ठिकाणी या सत्रातला होता किंवा आजचं जे शेड्यूल होतं, आज तुमचा सामना होणार नाही आहे. परंतु संडेला ग्रँड फिनालला रविवारी तुम्हाला बरोबर 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता मॅच सुरू होणार. 8:45 वाजता रिपोर्टिंग असायचं करणार आपण या ठिकाणी माकुणसार आणि त्याचबरोबर दांडाकडी. 9 वाजता मॅच सुरू होणार. 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतायत. आणि MSF 11 माकुणसार, धन्यवाद समीरजी म्हात्रे साहेब, आपण उपस्थित झालात. आणि रुची फायटर सरतोडी या संघाला नेहमीच कॉपरेट करणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाला होतात. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. चला 2 बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. जयप्रकाश एडवन संघाचे 2 बॅटर यावेळेला जात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मृदुल आणि कुणाल अशी जोडी यावेळेला पाहायला मिळते. थोडंसं वॉर्मअप करत जा, जेणेकरून आपलं यावेळेला टाईम कव्हर होईल. अंधाराचं साम्राज्य मात्र ऑलरेडी हळूहळू मात्र सूर्य अस्ताला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु टेनिस बॉल क्रिकेटवरचं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून संपणार नाही असे आमचे लाडके प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचं मनपूर्वक या आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. बंटी कुंभार आणि मुनीत कुडू हे 2 कॅमेरामॅन अगदी मात्र प्रत्येक चेंडूला सुपर कॅप्चर करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया वेलकम आणि धन्यवाद. जतीन किनी एका साईडला, साहिल पाटील आपण पाहतात. इवन जोडीचं करूया वेलकम आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे शेखर किनी
यांनी सुद्धा आज अप्रतिम कामगिरी केली. मोरेश्वर पाटील काका आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. विजयासाठी 58 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत गोलंदाज प्रणय पाटील तर 300 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आदरणीय किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून मात्र या ठिकाणी लागलं गेलंय. पाहायचं या बक्षिसाचं पात्र ठरेल का प्रणय पाटील. प्रणय पाटील एका साईडला आपण पाहतायत. येणाऱ्या काळामध्ये अजून भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आमदार चषकचा उल्लेख जरूर केला, परंतु विटी लाईनचा वर्ल्ड कप जर आपण पाहिला तर रॉकी ग्रुप चषक लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला. पहिलाच बॉल मात्र यावेळेला मोठा प्रहार जरूर केला गेलाय आणि यस डेफिनेटली गॉन. व्हॉट अ कॅच. कुणाल बॅक टू द डगआउट. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कसं बक्षीस लावा. बॅटर लगेच आपण घाई करायचे. धन्यवाद कुंदन. चला बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. वेळ विचार करण्यासाठी मात्र यावेळेला वेळ नाही आहे विचार विनिमय करण्यासाठी. त्यासाठी मी विनंती करेन. दर्शन यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहत आहेत. फलंदाज बाद होईल तसं मात्र आपण लगेच तयारीनिशी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, कारण हे टेनिस बॉल क्रिकेट खेळत आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये एखाद्या वेळेला आपण पाहतो थोडासा उशीर होतो. हेल्मेट पॅड वगैरे बांधून मात्र तुम्हाला तयार राहावं लागतं, परंतु इथे बॅट घ्यायचे आहेत. हँडग्लोव्ज जर तुम्ही यूज करत असतील तर हँडग्लोव्ज यूज करत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच सरळ मार्गस्थ व्हा, जेणेकरून टाईम आउटचा नियम माहिती असेल. विश्वचषकामध्ये एक खळबळजनक आपण घटना घडली आणि खास करून अँजेलो मॅथ्यूज या खेळाडूला मात्र टाईम आउटच्या माध्यमातून बाद केलं. यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होणार नाही संध्याकाळच्या सत्रात आणि हेच मात्र यावेळेला पक्क झालं आहे. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. प्रणय पाटील इज ऑन अ हॅट्रिक. नंबर गाडीला वेलकम बॅक. काही जबरदस्त प्रणय पाटीलने सुपर बॉलिंग केली गेले. फॉर्ममध्ये असलेला हा गोलंदाज आपण पाहत आहेत. अष्टपैलू खेळाडू आणि सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर विथ द बॅटने आज मात्र पहिल्या सामन्यामध्ये व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी बहरली नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये परिपक्वता काय असते याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. हॅट्रिकवर पोहोचलाय. हॅट्रिक बॉल आहे. जर इथून हॅट्रिक साध्य करतायत किरणजी कारभारी यांच्याकडून 300 रुपये. गुड डिलिव्हरी. सुपर तेज तरार चेंडू होता. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. मॅग्निफिसेंट. परंतु तुषार किनीचं कौतुक करावं लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये 5:15च्या अगोदर जर तुम्ही बॅटिंग करतायत तर चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाले. आता थोडीशी खेळपट्टी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत शांत झाले आणि बॉल मात्र यावेळेला सबमरिंग पद्धतीने येत असताना पाहायला मिळत आहेत. खालून येत आहेत, कारण हे खेळपट्टीचं वैशिष्ट्य असतं. त्यावेळेला अप्रतिम जबरदस्त चाबूक शॉट पाहायला मिळतोय. टक्कन आवाज आला. मॅग्निफिसंट टायमिंग बाय हर्षल. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु अप्रतिम बॅट फिरवण्याची शैली, बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं. 311 स्टँडच्या दिशेने चौकार. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळला. यावेळेला बॉडमॅनचा उपयोग करत असताना पाहायला मिळतो चिकाटी प्लेअर आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा एडव्हान्सचा ब्रँड षटकार. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. बसली
अप्रतिम आपण पाहत आहेत सुंदर सॉन्ग एडवन गावातील खऱ्या अर्थानं श्रद्धास्थान म्हणून आई आशापुरी मातेला वंदन. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. चौकार षटकार आल्यानंतर संघाची स्थिती जर आपण पाहिली तर या वेळेला जयप्रकाश शेडवन संघाची 10 धावा म्हणजेच येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजूनसुद्धा 48 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 16च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे. 18 बॉल 48 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास, परंतु इथे इंटेलिजंट अँड कॉन्फिडन्स या दोन गोष्टींचा उपयोग करावा लागणार आहे. कारण मृदुल पाटीलकडे सुद्धा मात्र ते स्ट्रोक आहेत. पहिलं हाफ सेंचुरी मारण्याचा मात्र यावेळेला मान मिळवला. 23,481 मात्र आजपर्यंत आत्ताच्या दिवसापर्यंत जर आपण पाहिलं तर ठिकाणी व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले आणि 660 जण या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलदाची गरज शुभ संध्याकाळ. मात्र या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख सातत्यपूर्ण या विटी लाईनमध्ये पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. यावेळेला मिस्टर रितेश किनी अर्थातच बबलू. यावेळेला मृदुल पाटीलच्या बॅटमधून इनसाइड आउटचा फटका, काय जबरदस्त ताकदवान स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. या वेळेला तर मला कार्लोस ब्राथवेटची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. 4 बॉलवर 4 षटकार मारणारा कार्लोस फेम झाला 2016च्या वर्ल्ड कप विश्वचषकामध्ये आपण पाहिला तर T20च्या फॉर्मॅटमध्ये. आणि इथे जर आपण पाहिलं तर काय फलंदाजी केले मृदुल पाटीलने. पहिलं अर्धशतक झळकावलं. आपल्या करिअरमधलं बरेच अर्धशतक झळकावलेत या खेळाडूने. जर विकेट हॅट्रिक जर साध्य करतात गोलंदाज तर किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मान्य पॅकर्स यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज म्हणजेच ऊर्जा दिली जाते. ऑन साईडला प्रणय पाटील मात्र छलांग घेतोय. यावेळेला 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 17 या धावसंख्येवर 17. हितेश किनी मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहत आहेत एक क्रिकेट प्रेमी सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सूप ऑफ कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर यस वाईट बॉल. आताही मात्र चान्स मिळाला नव्हता, बाउन्स झाला होता आणि इथे मात्र आपण पाहिलं बाउन्स असतो तो मात्र या ठिकाणी मिळाला नाही. अचानक चेंडूने मात्र उसी घेतली आणि संध्याकाळच्या सत्रात फार कमी प्रमाणात अशा प्रकारच्या खेळपट्ट्या पाहायला मिळतात की चेंडू उसी घेत नाहीत. गुड डिलिव्हरी, सुपर स्लोवर वन चेंडू. यावेळेला रितेशने मात्र चेंडू जबरदस्त हाताळला. मॅजिकल बॉलिंग. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आतापर्यंत 18 धावा म्हणजे 40 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 40 धावा. अशक्य असं काहीच नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. क्रिकेटमध्ये आपण पाहता शक्य असं भरपूर आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहत आहेत आणि इथे मात्र यस कॉटन बॉल. फलंदाज या ठिकाणी बाद होतात पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023च्या माध्यमातून या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. अतिशय दमदार आणि शानदार खेळ आज आपण पाहिला तर आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या साक्षीने मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या साक्षीने मात्र सकाळच्या सत्राला सुरुवात होताना आपण पाहू शकलात आणि तदनंतर या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम प्रत्येकाच्या मुखामध्ये जर आपण पाहिलं तर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे बाप्पा मोरया चषकाच्या आयोजकांनी यावेळेला करून दाखवले गेले. कमिंग सोन आपण पाहत आहेत रॉकी ग्रुप चषक 28 डिसेंबर ते 7 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. यावेळेला बॅटची एज आणि संयोग आला तसाच मात्र या ठिकाणी बॅक टू द डगआउट. जगदीश पाटील हॅटकॅप परिधान करणारे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता रितेश किनी इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक साध्य झाली तर किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून 1,000, मान्य पॅकर्स यांच्याकडून 2,000 म्हणजे 3 विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचा यावेळेला पाहायला मिळेल. पात्र ठरेल तो रितेश किनी. फलंदाज बाद.
पण संध्याकाळचं सत्र असतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी खेळपट्टी यावेळेला नमी असते आणि अशा वेळेला मात्र फलंदाजांना आव्हान असतं की मोठे फटके मारण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज तत्पर असतात की थोडेसे कुठेतरी आखूट टप्प्याचे चेंडू द्यावेत जेणेकरून मात्र यावेळेला हवेत खेळतील, चेंडू मात्र ट्रॅव्हल होणार नाहीत. ही मात्र चुणूक असते काही गोलंदाजांची आणि तेच खरं यश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. थोडीशी ग्रास असल्याकारणानं मात्र आपण पाहता चेंडू थोडेसे थांबून जातात, ट्रॅव्हल होत नाहीत, कारण थोडंसं ड्यू फॅक्टरचा मात्र यावेळेला परिणाम तुम्हाला सोसावं लागतं. या सर्व काही गोष्टी आपण पाहता जेव्हा संध्याकाळचं सत्र असतं तेव्हा टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असतं. यावेळेला रितेश किनी जॉना हॅट्रिक डेड बॉलचा इशारा त्या ठिकाणी अनिर्णित चेंडू मात्र अजित म्हात्रे सरांकडून येत असताना जयंत या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा बॉलर तयार, प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. यस, व्हाईट बॉलचा यावेळेला इशारा येत असताना पाहायला मिळतोय अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून. आता मात्र यावेळेला विकेट हॅट्रिक काही मिळणार नाही, कारण एक्स्ट्रा चेंडू मात्र गोलंदाजाने यावेळेला जरूर फेकला गेला आणि त्याचंच कारण आपण पाहतायत हॅट्रिकवर पोहोचलेलं नाही आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. कधी कधी गैरसमज होतात मात्र ग्रामीण भागामध्ये की 2 विकेट आल्यानंतर वाईड आल्यानंतर पुन्हा एकदा विकेट मिळाली तर हॅट्रिक होते, परंतु तसं नाही आहे. यावेळेला अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, सुपर अनबिलिव्हेबल अँड इनक्रेडिबल बॉलिंग बाय रितेश किनी. सुपर बॉलिंग, 12 बॉल 39 धावांची यावेळेला आपण पाहत आहेत. गरज असेल तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण कुंदनला संधी आणि या ऐकूया श्रवण इंद्रियांपर्यंत एक सुंदर सुमधुर संगीत. थँक्यू, वेलकम बॅक. 12 बॉल 39 धावा. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची गोष्ट असते तुमचे पेशन्स, संयम, शांत आणि चिकाटी. फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. जर तुमच्याकडे या गोष्टी असतील तर यशाचा मात्र मार्ग मोकळा होतो. म्हणतात ना की हिमतीने हरा परंतु हिंमत कधीच हरू नका. क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान असो, जोखीम पत्करावी लागते, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली मात्र या धावा अचीव कराव्या लागतील. परंतु प्रतिस्पर्धी संघ विकेट फॅक्टर अँड डॉट बॉल हे मायने राखले जाईल. यावेळेला खूप सुंदर फटका तर आहे, इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी मात्र यावेळेला आपण पाहत आहेत यस इज गॉन. सुपर फिल्डिंग निशांत कारभारी. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ थ्रो, ॲब्सोल्युटली 100% आणि रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये यावेळेला फेकी केली. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूच्या वर नजरा होत्या तोच खेळाडू बॅक टू द पवेलियन. आपण पुढच्या म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. जावा मी पुण्यात, मला अटक करावं. निखिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. 11 बॉल आणि विजयासाठी 38 धावेची आवश्यकता आहे. काय फेकी केली होती निशांत कारभारीच्या माध्यमातून. मात्र यावेळेला विकेट मिळाली. टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच मृदुल पाटील आपण पाहू शकतायत आणि नक्कीच थोडासा आनंद झाला असेल, यात काही शंका नाही आहे निशांत कारभारीला. आणि स्टेटसवर आज मात्र तो थ्रो यावेळेला पाहायला मिळेल, ती विकेट आपण पाहू शकाल. 11 बॉल 38 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र फलंदाज निखिल आपण पाहत आहेत. मान्य पॅकर्सचे प्रोप्रायटर रोहित किनी यावेळेला आपण पाहत आहेत मॅचचा आनंद घेत असताना. समोरच 11 स्टँडच्या अगदी समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. क्रिकेटचं साहित्य फार महत्त्वाची गोष्ट असते. घाट भरून भरपूर वेळा मात्र उदाहरण दिलं ते फॉर एक्झाम्पल आई कोसमाई चषक खार्डीचं मैदान, दांडीचा संघ खेळत असताना एक ओपनचा संघ संतोष मडवीला मात्र हितेश दवणेने 4 षटकार ठोठावले होते. असं वाटलं की विजयाचं पारडं जड होईल, परंतु 3 धावांची पॅनल्टी त्या ठिकाणी लागली होती आणि 50,000 रुपये मात्र कपात झाले जवळजवळ. किरण आरेकर मात्र फलंदाज असताना आपण पाहू शकलात.
त्यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला स्टॉप केला जाईल. प्रथमेश अर्थातच बंटीच्या माध्यमातून ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा. त्याचं कारण असं होतं मात्र एका साईडला आपण पाहिलं किरण आरेकरने मात्र जेव्हा येत होता पॅव्हेलियनच्या दिशेने त्यावेळेला मात्र त्याने मैदानातून गाड फेकली होती पॅव्हेलियनच्या दिशेने आणि त्यावेळेला एका खेळाडूने ऑब्जेक्शन घेतलं आणि तिथे मात्र 3 धावा पॅनलाइज केल्या गेल्या आणि 3 धावा पॅनलाइज आणि 3 धावेने तो पराभूत झाला होता संघ. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खडेखडे स्ट्रोक खेळला होता परंतु इथे यष्टीरक्षक कोणती चूक करत नाहीये. पंकज कारभारी वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर मंगलमूर्ती विराथन टीम. संघाची धावसंख्या फलकावर 22. येणारे बॉल आहेत आता मात्र शेखर किणी आम्हाला दर्शवत आहेत जवळजवळ 9 आणि 9 बॉलमध्ये 36 धावेची आवश्यकता असेल. 9 बॉल 36 धावा. थँक्यू. 9 बॉल 36 धावा. षटकारांवरती षटकार मात्र या वेळेला ठोठावे लागतील आणि तेच मात्र या वेळेला मात्र आपण पाहू शकता जयंत नॉन स्ट्राईक एंडला आहे. आतापर्यंत आज 3 संघ खेळले ते मात्र एडवन गावातून आपण पाहू शकतायत. यावेळेला स्विचिटचा फटका क्लास क्वालिटी यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत मिस्टर गौरव त्वरे. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता संघर्षाचा चौकार. 8-32. ही पोलीस आजूक तू पातली तिला नवऱ्याचा लागलाय ना. 8 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. मॅच बॉल त्या ठिकाणी मात्र आलेला आहे. तुषार किनी जबरदस्त ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. जबाबदारी आज स्वीकारली. जबाबदारीचं ओझं काय असतं हे मात्र प्रत्येक बॅटर आणि बॉलरच्या माध्यमातून आपण सातत्याने 47 धावांचं योगदान दिलं. 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना तुषार किनी शॉट थर्ड मॅनला आपण पाहत आहेत. ऑन साईडला गौरव तरे इज ऑन अ फायर. व्हॉट अ शॉट. सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावांकरता. क्या बात आहे गौरव. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती फलकावर आता 32 या धावसंख्येवर. म्हणजेच येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये 26 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 26 धावा. सुमित यावेळेला आपण पाहताय थोडासा अचंबित होतोय. 3 बॉल व्यवस्थित हाताळले होते परंतु 2 बॉलवर यावेळेला मात्र एक चौकार आणि एक षटकार ठोठावून मात्र इरादे पक्के स्पष्ट करतोय की आम्ही ह्या सामन्यामध्ये अजून आहोत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातोय पंकज कारभारीच्या हातामध्ये सुरळीतपणे आणि शेवटचा बॉल डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्तीवर झाला आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा. येणारे 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. 6-26चं समीकरण. आजच्या दिवसातील हा मात्र शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सत्र जवळजवळ आजचा दिवस समाप्तीच्या मार्गावर आपण पाहू शकाल. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला मी विनंती करेन की घरी जाताना मात्र आपला प्रवास सुखाचा हो परंतु त्यासाठी मात्र बाईक सावकाश चालवा. हेच फक्त प्रत्येकाला मी विनंती करेन कारण आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहेत. या अनुषंगाने मात्र तो विचार करत मात्र आपण जरूर बाईक सावकाश चालवा. चला घाई करा. वेळ दौडू नका. मंगलमूर्ती विराथन स्मिथ आज 11 या नावाने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर सफाळे गट 20 टीम आपल्याला पाहायला मिळतात. 40+ एक गट आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे वसई विरार पालघर डहाणूचे आपल्याला गट पाहायला मिळतील. अप्रतिम या स्पर्धेचं वर्णन सुरेख पाहायला मिळतं. डीजे मॅन सौरभ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 26 धावेची आवश्यकता. धावा झाले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जर आपण पाहिलं 6-26 6-32 धावा झालेल्या आहेत. कधी कधी 6 बॉल 6 धावा झालेली नाही आहे. 6 बॉल 1 धावसुद्धा झालेली नाही आहे. 6 बॉल 2 धावासुद्धा झालेली नाही आहेत.
ह्या टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास आपण पाहिलेला आहे. खूप चांगलं क्रिकेट जिथे प्रेक्षक वर्ग मात्र आपण पाहत आहेत तर डोंगराच्या कडा कपाऱ्यात उभे राहून मॅचचा आनंद घेत असताना हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. क्रिकेट आमचा मान आहे. क्रिकेट आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं जरूर, परंतु गौरव तरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. जयंत मात्र जाणतायत की गौरवकडे ते स्ट्रोक आहेत. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे तर लयबद्ध झाला आहे आणि त्याचंच कारण या ठिकाणी आता आपण पाहत आहेत. 5 बॉल 25 धावेची आवश्यकता जयप्रकाश एडवन संघाला. जगदीश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता आणि यस डेफिनेटली मात्र गौरव तरेला मात्र परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. ए हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो हाय नो वन साइड हीरो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिरावली गेले. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. आतापर्यंत 33 या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त हा प्रहार केला जातोय. सरळ चेंडू निघून येईल व्यासपीठावर. आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी 6. विजयासाठी 3 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा जगदीश आपल्या गोलंदाजी मार्कवर भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. विराथन संघातून खेळत असताना इथून मात्र हेलिकॉप्टर शॉट क्या बात आहे जयंत, परंतु तेवढंच उमेदीने त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. आक्रमकता दाखवली जयंतने, परंतु या ठिकाणी धाव असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहत आहेत 41 रन्स 41 धावा 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. मी म्हटलं होतं जयंतकडे ते पोटेन्शियल आहे आणि सरळ चेंडूला पाठवलं बंटी कुंभार आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. आता मात्र या ठिकाणी शेवटचा बॉल आणि औपचारिकता 1 बॉल 13. प्रत्येक खेळाडूने मात्र जबरदस्त जबाबदारी जाणली. 100% दिले आणि टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर निशांत कारभारीने जबरदस्त फेकी करत रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये मात्र त्या ठिकाणी फेकी केली आणि मृदुल पाटीलला पॅव्हेलियनच्या रस्त्याला पाठवलं. पंकज कारभारीचं सुंदर यष्टीरक्षण आणि तुषार केणीची सुपर बॅट